नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या या विशेष कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. गोवा ही कलाकारांची भूमी आहे. गोव्यातल्या अनेक कलाकारांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती नावलौकिक प्राप्त केलेलं आहे. राज्य स्तरावरतीही अनेक कलाकार चमकताना आपल्याला दिसत आहेत. अनेक युवा कलाकारही आज कलेच्या क्षेत्रात आपलं वेगळं नाव प्रस्थापित करत आहेत. हे सगळं जरी ठीक असलं तरी स्थानिक कलाकारांकडे आपण दुर्लक्ष करणे ही घोड चूक ठरू शकते. कारण याच स्थानिक कलाकारांनी ही कला जिवंत ठेवलेली आहे, ही कला सांभाळून ठेवलेली आहे. आपलं पूर्ण आयुष्य या कलेसाठी वाहून दिलेलेही अनेक कलाकार आपल्या गोव्यात प्रत्येक गावागावात सापडतात. अशाच एका कलाकाराशी आम्ही आज संवाद साधणार आहोत. आम्ही आहोत पेडणे तालुक्यातील पालये गावात. संत सोहिरोबानाथ अंबिये यांचा हा जन्मगाव. हरिभजना वीण काळ घालवू नको रे अशी अभंग रचना संत सोहिरोबानाथ अंबिये यांनी केली आहे. भजन ही फार मोठी संस्कृती आहे आणि या भजनातूनच आतापर्यंत गोव्यात अनेक कलाकार घडलेले आहेत. अशाच या भजन कलेशी संबंधित आणि भजन कलेतून नाट्यकला आणि त्याचबरोबर इतर कलेतही आपलं एक वेगळं नाव तयार केलेले, पेडणेत सर्वांना परिचित आणि पेडणे बाहेरही ज्यांनी आपल्या कलेतून आपली वेगळी ओळख तयार केली, राज्य सरकारचा कला गौरव पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला ते ज्ञानेश्वर पालयेकर आमच्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर बाब, तुमचं स्वागत आहे. ज्ञानेश्वर पालयेकर हे पालये गावचे. पोलीस सेवेत सेवा बजावल्यानंतर PSI म्हणून ते निवृत्त झाले. आपल्याला माहीतच आहे की गोव्यातल्या पोलीस खात्यात अनेक कलारत्न आहेत. मग ती गायनामध्ये असतील, भजनामध्ये असतील किंवा नाटकामध्ये असतील. त्याच कलारत्नापैकी ज्ञानेश्वर पालयेकर हे कलाकार. नाटक आणि भजन या दोन्ही कलामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ते हिरिरीने भाग घेत आहेत. आपली एक वेगळी ओळख त्यांनी या कलेमध्ये तयार केलेली आहे. कला ही त्यांच्या रक्तात भिनलेली आहे. अजूनही भजन म्हणा किंवा नाटक म्हणा, त्यांच्या अंगावरती काटे उभे राहतात. या कलेच्या प्रती त्यांचा जो आदर आहे त्या आदरातूनच त्यांच्यातून ही भावना निर्माण झालेली आहे. आपण सुरुवात करूया. मुळात पालये म्हणजे संत सोहिरोबानाथ अंबिये यांचा हा गाव, भजनी परंपरा असलेला हा गाव. कला क्षेत्रात या पालये गावचं एक वेगळं स्थान आहे, एक वेगळी ओळख आहे. ज्ञानेश्वर बाब, तुम्हाला ही कलेची आवड कशा पद्धतीनं तयार झाली आणि शालेय स्तरापासून त्यानंतरपर्यंत ही कला कशी वृद्धिंगत होत गेली? किशोर बाब, मला ही कला आवडण्यासाठी इयत्ता 6वीत असताना मी भूमिका इंग्लिश स्कूल पहिल्यांदा आमच्या पालेगावात आणलं होतं. सोहिरोबानाथ आम्ही यांच्या घरातच, म्हणजे सोहिरोबानाथ म्हणजे जी जुनी मठी आहे तिकडं झाटिये आणि बर्वे नावाचे माणूस होते. 6वीत असताना मला नाटकात एक भूमिका दिली. त्या नाटकात भूमिका अशी होती, तो एक नाटकात लहान बालक असतो, त्याच्या आईला कॅन्सर झालेला असतो. त्यावेळी त्या भूमिकेत मी एक चांगली भूमिका केली म्हणून मला त्यावेळी सुटे 60 पैसे मिळाले. असे म्हणजे मी त्यात रोल होता, भीक मागत होतो. भिकवाडा भिकारी आला, आणा दो आणे द्यावो गरीबाला, तुमच्या दारीच असे मी वशिला, नकाला ताडू या गरीबाला, तुमच्या पैशाने आई वाचेल, या बालकाची ममता राहील, सुखी ठेवील देव तुम्हाला, आणा द्या दो आणे द्यावो गरीबाला, तुमच्या दारीच असे मी वसिला, नकला थाडू या गरीबाला. हे गाणं म्हटल्यानंतर चढाचढ सुटे पैशाचे नाणे स्टेजवर पडायला लागले. दुसऱ्या दिवशी ते पैसे मी नाटक संपल्यानंतर जवळ केले, रुमालात बांधले आणि माझे सर बर्वे सर म्हणून वारखडचे त्यांच्याकडे गेलो. तो म्हणत ते तुझे कलेचे पैसे आहेत. ते पैसे घेऊन मी घरी आलो. तर घरी रेशन आणायला आम्ही 7-8 भावंडे. आमच्या आई वडिलांकडे तेवढी परिस्थिती आमची हलाखीची होती. त्यावेळी त्या 60 रुपयात सोसायटीवरून रेशन आणून माझी सगळी भावंडांना ते अन्न प्राशन केलं.
म्हणूनच मला त्या नाटकाबद्दल आवड झाली. म्हणजे नाटकात काम केलं की कुठेतरी पैसे मिळणार असा माझा स्वभाव झाला. मी त्यानंतर गॅदरिंगमध्ये सुरुवातीपासून नाटकं करायला लागलो. ज्ञानेश्वर बाब, नाटक या नाटकापासून तुमची सुरुवात झाली. नाटकाकडून भजनाकडे तुम्ही कसं वळलात आणि या नाट्य क्षेत्रात पुढे जाताना कुठल्या कुठल्या मार्गदर्शकांची साथ तुम्हाला मिळाली? भजनाची कला, भजनाची आवड तुमच्यात कशी निर्माण झाली आणि नाटक आणि भजन या दोन्ही क्षेत्रात गावात कशा पद्धतीनं तुम्ही आतापर्यंत काम केलं? सांगायचं झालं म्हणजे वाड्यात पहिल्यांदा माझ्या घरातच माझे वडील हे अल्लाट भजनी गायक कलाकार होते. कला अकादमीची जी ढोलकी भजनी मंडळ म्हणजे लोकोत्सवामध्ये जे कितीतरी कार्यक्रम आम्ही गव्हर्नरच्या राजभवनमध्ये सुद्धा तो कार्यक्रम केलेला आहे. त्यावेळी आमची जी संस्था होती राष्ट्रोळी ढोलकी भजनी मंडळ वांगडवाडा पाली, त्या संस्थेतर्फे आम्ही ते कार्यक्रम करायचो. पणजीत कितीतरी कार्यक्रम झाले, लोकोत्सवमध्ये झाले, कुठं कुठं खूप कार्यक्रम आम्ही केले. गणपतीमुळे दिंडी कार्यक्रम, दिंडीचा भाग असतो. त्या लहानपणीच आम्हाला माझ्या वडिलांकडून पहिल्यांदा भजनाच्या वाड्यात आवड निर्माण झाली. नंतर मी लहानपणीच भजन श्रवण करत 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 मला आता साधारण मी 300-400 अभंग म्हणू शकतो. एवढी माझ्याकडे आता अभंग मला पाठ आहेत. आणि नंतर मला प्रोत्साहित करण्यानंतर मी सर्व्हिस निमित्त बिचोलीला गेलो. बिचोलीला सुद्धा लोकांनी मला उचलून धरलं, नाटकात भूमिका दिली. चंद्रकांत गावस, नरेश कडकडे या लोकांनी मला तिकडं अशी उत्तेजन, प्रदीप कुबल हल्लीच ते वारले, खोखरल महाराष्ट्राचे. असं करत करत नाटकात भजनाच्या क्षेत्रात सोमनाथ बुवाचारी, नाना शिरगावकर, अमनदादा पिळगावकर यांचे मी वर्कशॉप अटेंड केले सर्व्हिस सांभाळून कला अकादमीमध्ये. मला भजनाची खूप आवड निर्माण झाली. पांडुरंग राऊळ, मधुसूदन थळी, मला भजनाची आवड निर्माण झाली. म्हणून मी भजन हे माझं वेट झालं. मी कधी पैशाकरता जास्त भजन केलं नाही आणि कुठं मानधन मागितलं नाही. वाटेत कुठंतरी काही पूजा वगैरे आहे. तुमच्या ऑफिसातसुद्धा मी एकदा भजन केलं होतं. गोवा दूधच्या ऑफिसमध्ये पूजा होती, तुम्हीच मला बोलावलं होतं. निस्वार्थाने भावनेने आम्ही भजन करतो. म्हणून यंदाचा जो भजनाचा कलागौरव पुरस्कार मी कोणाला सांगितलं नाही, पण माझ्या सेवेचं मला ते माझ्या भूमिका मातेनं आणि वेताळाच्या कृपेने मला ते मिळालं असं मला वाटतं. पूर्वी अशा पद्धतीनं आवडीनं अनेक कलाकार घडताना आम्ही बघितले. आजच्या परिस्थितीत अनेक वर्ग चालतात, भजनाचे वर्ग चालतात, बालभवनचे वर्ग चालतात, वेगवेगळे भजनी कलाकार स्वतः वैयक्तिक पातळीवरती वर्ग घेतात. तरीही नव्या युवा पिढीचा कल हा या भजन कलेच्या बाबतीत किंवा नाटकाच्या बाबतीत दिसत नाही. गावात आवड आहे, म्हणजे गावात नैसर्गिक कलेची आवड ही सगळ्यांनाच असते, परंतु त्याचं तंत्रशुद्ध शिक्षण घेणं याकडे कुठेतरी कल कमी दिसतोय. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीनं म्हणजे मलाही अजूनही आठवतं की ज्या पालये गावात अनेक भजनं होत होती, अनेक स्पर्धात सहभाग वेगवेगळ्या पथकांचा होत होता. नाटकं प्रत्येक सणाला या ठिकाणी दिग्गज कलाकारांची प्रचंड फेमस अशा पद्धतीची नाटकं व्हायची. आज हे प्रमाण कुठेतरी कमी होताना दिसतंय. काय कारणं याची असू शकतील? कारण तसं काही मोठं नाही. खरोखरच आमच्या पालेगाव ही सोयरोबानाथ आम्ही याची पुण्यभूमी म्हटलं तरी चालेल. आमच्या गावात अंदाजे 40 ते 50 कलाकार, चांगले कलाकार आहेत. पण टीमवर्क एक नाही आहे. टीमवर्क एक असला तर चांगली नाटकं करू शकतो. आणि याच्या पहिल्यांदा आम्ही कट्यार काळजात घुसली, मदनाची मंजिरी, संगीत अमृत मोहिनी, आग्र्याहून दख्खन, आग्र्याहून सुटका, अशी अजरामर कितीतरी नाटके केली. आमच्या गावात सत्यवान पालेकर, सज्जन तिळवे, रामनाथ नाईक असे खूप कलाकार होते. पण त्यावेळेचे जे कलाकार होते एकोपानं काम करत होते. आज कुठंतरी विखुरलेले आहेत. म्हणून ती नाटकं आता होत नाही. परत फायनान्शियल म्हणतात ते खर्च खूप असतो. आजच्या लेडीजसाठी सणा आज 6,000-6,500 द्यावे लागतात, वर्गणसाठी, तबलासाठी. आणि माझं तर प्रामाणिक मत आहे, नाटक केलं तर सगळ्या बाजू चांगल्या असल्या तरच नाटक करायचं. आणि सध्या टीमवर्क नसल्या कारणानं गावात नाटकं दशावतारी देतात याची मला जास्त खंत वाटते. तीच त्या नाट्य संस्थेनं जर आपल्या वाड्यातील कलाकारांना तेच 10,000 दिले तर ते वाड्यातील कलाकार आपली कला कुणाला 4 चौकात दाखवू शकतात. ज्ञानेश्वर बाब, आत्तापर्यंत तुम्ही शेकडो नाटकं केली. म्हणजे मला आठवतं की अजूनही म्हणजे गोव्यात अनेक लोकप्रिय आणि वेगवेगळ्या नाटकामध्ये भाग घेणाऱ्या अनेक स्त्री कलाकार होत्यात. आणि या अशा पद्धतीच्या स्त्री कलाकारामुळेच
अनेक नाटकं गाजत होती, कारण संगीत नाटकामध्ये काम करण्यासाठी तशा पद्धतीचं गायन, तशा पद्धतीचा अभिनय हा स्थानिक पातळीवरती त्या पद्धतीनं ती कला विकसित झाली नव्हती आणि नाटकामध्ये भाग घेणं हे काही प्रमाणात कमी दर्जाचं असं समजलं जात होतं. तर नाटकाबद्दलची तुमची आठवण, तुमच्या आठवणी, आतापर्यंत कुठली कुठली नाटकं तुम्ही केली, कशा पद्धतीचा तुम्हाला अनुभव आला, कुठल्या कुठल्या स्त्री कलाकारासोबत तुम्ही काम केलं आणि आतापर्यंतच्या नाटकाचा प्रवास तुमचा कसा काय राहिला? आतापर्यंत मी साधारण 200च्या आसपास नाटकं केली असेल, परंतु थोडी नाटकं मला परत लोकांच्या आग्रहास्तव परत परत करावी लागली. उदाहरणार्थ अमृतमयी नाटकात मी 40 वेळा रोल केला. एकच गीता गाती ज्ञानेश्वरमध्ये वसुदेव, तसंच देवहारा मंडी तुषार. लोकांच्या आग्रहास्तव परत परत ते नाटक करावं लागलं. आणि नाटकाबद्दल सांगायचं म्हणजे झालं तर जे नाटक आम्ही केलं त्यात आम्हाला त्यावेळीचे डायरेक्टरांचं गायडन्स पण चांगलं मिळायचं. हार्मोनियम वादक कट्यारमध्ये आम्हाला नाना शिरगोकरांनी चांगल्या स्वतः आमच्याकडून, आम्ही काही मोठे शास्त्रीय गायक नाही तरीसुद्धा एवढं मोठं कट्यार काळजात घुसली नाटकसुद्धा आम्ही आमच्या पाल्यात फिरत्या रंगमंचावर केलं. म्हणजे त्यावेळीचे कलाकार एकमेकाला समजून उमजून आणि मास्तर लोक पण चांगले होते. आता कलाकारांना वाईट वाटतं, म्हणजे तालमीला योग्य वेळी येत नाहीत आणि टीमवर नसल्याकडं नाटकं चांगलं करू शकत नाही आणि पैशाची पण त्यांना कमतरता असते. आज पैशाची आर्थिक परिस्थिती नाही आहे, त्यावेळी आम्ही कुठेतरी कोणाकडून डोनेशन आणून नाटकं केली. म्हणून आता आमच्या गावात तू म्हटलंस तसं खरोखरच पेडणे तालुक्यात पाले गावातच संगीत नाटकं खूप झालेली आहेत. आता होत नाही याची खंत वाटते. कलाकार खूप आहेत पण टीम एकत्र येऊन करायचा विचार नाही, म्हणून जरा वाईट वाटतं. स्त्री कलाकारांबाबत तुमचा अनुभव, म्हणजे अनेक दिग्गज स्त्री कलाकारांसोबत तुम्ही काम केलेलं आहे. आतापर्यंत कुठल्या कुठल्या स्त्री कलाकारांसोबत तुम्ही काम केलं आहे आणि कुठली स्त्री कलाकार ही तुम्हाला नाटकाच्या बाबतीत भावली? आतापर्यंत माझ्या मते मी जास्तशे गोव्यातील सगळेच स्त्री कलाकार, उदाहरण आमची नूतन पेडणेकर, आमच्या पेडण्याची सुधा मोरजकर, आता अभिनेत्री कोल्हापूरची गडिंग्लजची गौरी पाटील, गोव्याची अभिनेत्री सम्राज्ञी मराठे, शोभा जाधव, सीमा बर्वे, सीमा विर्डीकर, कांचन विर्डीकर, असे कितीतरी लोकांबरोबर मी भूमिका केल्या. परंतु आजपर्यंत इतक्या नाटकात, अमृतमयी नाटकात 40 वेळा माझ्याबरोबर स्त्री अभिनय करणारी सम्राज्ञी मराठे ही एकच माझ्याबरोबर मला समजून उमजून, कधीच ती पैशाची अपेक्षा करत नव्हती. दिलेले पैसे घेऊन बांधून ती जात होती आणि खरोखरच तीच मला ती भावली. म्हणजे तिने चांगलं आम्हाला सहकार्य केलं नाटकाच्या बाबतीत. एकदा म्हापशाला अमृतमयी नाटकात आमचे नाटक होतं. अमृतमयीनी पहिलाच प्रयोग होता. आमचे नरेश चव्हाण इंद्रांची भूमिका होती. त्या नाटकात इंद्राच्या दरबारात शंकर इंद्राचं जर संभाषण होतं, त्यावेळी स्वतः सम्राज्ञी पुस्तक घेऊन विंगमध्ये राहिली आणि मला सांगत होती ज्ञानेश्वर तू बोलू नकोस, बोलत राहा म्हणून. स्वतः त्यावेळी ऐनवेळी तिने डायरेक्शन पण मला आतमधून दिलं होतं. अशी ती एक होती. शोभा जाधव पण चांगली. अशा खूप खूप आर्टिस्ट मिळाला. आता गौरी पाटील आमच्याकडे असते. एकच पहिल्या नाटकात गौरी पाटील आणि मानापमानमध्ये गौरी पाटील, त्या पण चांगल्या आहेत. सगळ्या कलाकार सगळ्याच चांगल्या आहेत. पण सम्राज्ञीने खूप वेळा नाटकात माझ्यावर भूमिका केल्या आणि चांगली. दिग्दर्शक म्हणून आतापर्यंत तुमचा कुणाकुणाशी संबंध आला आणि कुठले दिग्दर्शक हे तुम्हाला जास्त भावले? आतापर्यंत दिग्दर्शक म्हणून मला आमच्या गावात पहिल्यांदा, आमच्या वाड्यात दिग्दर्शक म्हणजे असे कोण नाही, वाड्याचे पहिल्यांदा लोक सांगत पुस्तक सांगायचं. मोहन परब होते, पांडुरंग परब होते. नंतर आमचे सत्यान पालेकर मला दिग्दर्शक म्हणून भेटले. पांडुरंग मराठे मिळाले, प्रसाद गुरव भेटला, असे दिग्दर्शक मिळाले. नंतर अशोक तिवरेकर नावाचं एक व्यक्तिमत्व मिळालं. त्यामुळेच मी नाटकात चांगल्या भूमिका करू शकलो आणि भाषेची चढावट कशी करायची ती अशोक तिवरेकर यांनी आम्हाला शिकवली. अशोक तिवरेकर हे मोरजीचे होते. समजलं. तसेच मला ते हे मिळाले, प्रदीप वेरणेकर भेटले. खूप दिग्दर्शक भेटले. चंद्रकांत गावसने तर बिचोली साईडला मला पुशअप करण्यासाठी चंद्रकांत गावस केरी 70चे, त्याने मला खूप गायडन्स केलं. अमृत मोहिनी हे तुमचं आवडतं नाटक. जवळजवळ 40 वेळेला तुम्ही अमृत मोहिनी नाटक केलं. अमृत मोहिनीमध्ये तुम्ही कुठली भूमिका बजावत होता, त्या भूमिकेबद्दल आणि एक डायलॉग हा आम्हाला या ठिकाणी पाहिजेच आहे. कारण ज्या नाटकाचे डायलॉग तुमच्या रक्तात अजूनही आहे, म्हणजे अजूनही तुम्ही उभे राहिलात तर ती भूमिका करू शकतात. त्यामुळे अमृत मोहिनीतील तुमची भूमिका
आणि त्या संबंधीचे तुमचे आवडते 2 डायलॉग आमच्या प्रेक्षकांसाठी पाहिजे. अमृतमोहिनी नाटकात शंकरची भूमिका म्हणजे सर्वात क्रिटिकल, म्हणजे ती अडचणीची भूमिका आहे. म्हणजे तो कसा शंकर हा रोल मनमिळावू आहे, रागड आहे आणि सगळ्या दृष्टीने तो शंकर जरा किचकट रोल आहे आणि भस्मासूर. परंतु अमृतमोहिनीचा रोल मला पहिल्यांदाच म्हापसा पोलीस स्टेशनात त्यावेळीचे आमचे DYSP शुक्ला साहेबांनी शंकरची रोल कर म्हणून सांगितलं. त्यावेळी जेमतेम साधारण झाला होता. नंतर तो रिपीटेड झाल्याकारणाने मी तो चांगला करू शकलो. पण त्या नाटकात अमृतमोहिनी नाटकात जे लेखक आहे ते केरीचे आमच्या यशवंत रांजणकर लिखित नाटक ते. पण चांगलं होत होतं म्हणून परत परत प्रयोग यायला लागले आणि चंद्रकांत गावस, प्रदीप कुबल ऑफरही घ्यायला लागले. कुठं पैशाची आम्हाला मानधन आम्ही घेतलं नाही त्या नाटकात, फक्त प्रयोगच केले ड्युटी सांभाळत. पण त्या नाटकाची आवड म्हणजे ते नाटक खरोखरच सगळ्या पात्रांना त्यात स्कोप दिलेला आहे म्हणून ते नाटक चांगलं होतं. देवाने तरी भूतकाळात भविष्याची बीजे पेरू नाहीत, पूर्वज अधमपणाने वागलेत म्हणून एखाद्या जातीला आणि त्या जातीत जन्मणाऱ्याला भवितव्य नाकारणं हे देवांच्या न्यायीपणाला शोभत नाही. मानवातूनही देव निर्माण होऊ शकले तर दानवातून का निर्माण होऊ शकणार? विष्णू भगवंता, तुम्ही स्थिती तत्वाचे कारक आहात तर मी लयाचा, परंतु अंतिम लय दिसतो तरी ब्रह्मदेवानं आपल्या उत्पत्तीचं आणि आपण आपल्या स्थितीचं कार्य कधी सोडून दिलं आहे का? कधी सोडावंसं वाटलं आहे का? संधीच्या बाबतीत आपणच जर असा भेदभाव करू लागलो तर त्या देवत्वाची प्रतिष्ठा ती काय? भस्मासुरापात्र हे तुम्ही कसं काय ठरवलं? केवळ त्याची असुर जात नाही, त्याच्या जातीचा पुरवणं हे मला मान्य नाही. सांप्रत चराचर सृष्टीचा तोल का ठीक राहत नाही ते आम्हाला समजत नाही. विश्वाला एक प्रकारची अनिष्ट मर्ग का घासून राहिले आहे ते आम्हाला समजत नाही. आणि कोणत्याही वर्णनाविना चाललेल्या भक्ताच्या एकनिष्ठ सेवेमध्ये कुटील अट्टळे आणून ब्रह्मदेवानं काय सल्लं तेही आम्हाला समजत नाही. मग समज काय हवा तो सांगशील, हे या हलाहल पचवलेल्या नीलकंठाला सांगतोस तू. गोव्यातल्या इकडच्या मातीतल्या कलाकाराला कोणीही आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये असं म्हटलं जातं, कारण तो मातीतला कलाकार जो असतो त्या कलाकाराच्या रक्तात कला भिनलेली असते, जी आम्हाला आताच ज्ञानेश्वर पालियेकर यांच्या या डायलॉगमधून दिसून आली. ही कला त्यांच्या अंगात, त्यांच्या रक्तात इतकी भिनते की शेवटपर्यंत ही कला आणि त्या कलेला ती व्यक्ती कधीच सोडू शकत नाही. नाटकाचा तर डायलॉग झालाच, परंतु तुम्ही भजनी कलाकारही आहात. तुमचा आवडता एखादा अभंगही असेल, आवडतं एखादं भक्तिगीतही असेल, तर ते भक्तिगीत किंवा तो अभंग आमच्या प्रेक्षकांना तुमच्याकडून ऐकण्याची जबर इच्छा हा तुमचा डायलॉग ऐकल्यानंतर झालीच असेल. तर एक तुमचं आवडतं भक्तिगीत किंवा तुमचा आवडता एक अभंग, त्याचा एक झलक आम्हाला या ठिकाणी पाहिजे. वेढा वेढा रे पंढरी, मोर्चे लावा भीमा तिरी, मोर्चे लावा भीमा तिरी, मोर्चे लावा भीमा तिरी. चला चला संत जन, करू देवाशी भांडण. वेढा वेढा रे पंढरी, मोर्चे लावा भीमा तिरी, मोर्चे लावा भीमा तिरी. लुटा लुटा पंढरपूर, लुटा लुटा हो पंढरपूर, लुटा लुटा पंढरपूर. धरा रखुमाईचा वर, वेढा वेढा रे पंढरी, मोर्चे लावा भीमा तिरी, मोर्चे लावा भीमा तिरी. तुका म्हणे चला चला, चला चला, तुका म्हणे चला चला, घाव निशाणी घातला, घाव निशाणी घातला, घाव निशाणी घातला. वेढा वेढा रे पंढरी, मोर्चे लावा भीमा तिरी, मोर्चे लावा भीमा तिरी, मोर्चे लावा भीमा तिरी.
तर हे आहेत आमचे एक ज्ञानेश्वर पालियेकर. त्यांच्या मुक्त आणि मोकळेपणातील संवादातूनच त्यांच्या अंगात कशा पद्धतीनं कला भिनलेली आहे हे तुम्ही पाहिलंच असणार आहे. ज्ञानेश्वर पालियेकरासारखे अनेक कलाकार, या मातीतले कलाकार गोव्यातल्या प्रत्येक गावागावात आम्हाला सापडणार. आता चर्चेत किंवा प्रसिद्धीच्या झोतात काही मोजकेच कलाकार येत असतात, परंतु या कलाकारांना त्यांच्या अंगातील कलेची, त्यांची ओळख ही देखील आमच्या प्रेक्षकांना, आमच्या समस्त लोकांना होणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने अशा या मातीतल्या, मातीशी नाळ जुळलेल्या कलाकारांची आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला ओळख करून देतो. ज्ञानेश्वर पालियेकर यांची ही कला, या कलेची झलक तुम्ही पाहिलीच आहे. तर अशाच पद्धतीनं या सगळ्या गोष्टी केव्हा शक्य होतात? या सगळ्या गोष्टी शक्य होतात त्या केवळ प्रामाणिकपणे, निस्वार्थीपणे त्या कलेची सेवा केल्यावरच हे स्थान प्राप्त होत असते. आणि अशाच पद्धतीनं ही कला घेऊनच हे कलाकार जगत असतात. ज्ञानेश्वर बाप, तुमच्या संवादातून खऱ्या अर्थानं या मातीतल्या कलेची काय ताकद आहे ही तर आम्हाला कळलीच, परंतु तुमचे अनुभव ऐकल्यानंतर आणि तुमच्या तोंडून त्या नाटकातील डायलॉग म्हणा किंवा हे गाणं म्हणा, या मातीतल्या प्रत्येक कलाकाराला एक स्फुरण चढणार आहे. आणि या स्फुरणेतूनच ही कला अशाच पद्धतीनं पुढे वाटचाल करीत राहील. अशाच पद्धतीनं या कलेचा वारसाही पुढची पिढी पुढे नेत जाईल. गोवन वार्ता लाईव्हशी तुम्ही हा संवाद साधलात, त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद.